देवस्थान इनाम जमिनींसाठी हिवाळी अधिवेशनात नवा कायदा करू असं बावनकुळे यांनी म्हटलंय। अतिक्रमणामुळे देवस्थानांच्या जमिनी असूनही त्याचा वापर करू शकत नाही। देवस्थानाच्या या जमिनी अतिक्रमण मुक्त करण्याचा सरकारचा निर्धार आहे। 6 मे रोजी कायद्याचं प्रारूप सार्वजनिक केल्यानंतर त्यावर अनेक हरकती आणि सूचना आल्यात। हरकती आणि सूचनांवर 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी घेणार असल्याचंही महसूल मंत्री बावनकुळे यांनी म्हटलंय। कायद्याबद्दल गैरसमज निर्माण झाला असल्यास संभ्रम दूर करणार। कायद्याचं संरक्षण दिलं नाही तर जमिनी देवस्थानांच्या हातून जातील असंही महसूल मंत्र्यांनी म्हटलंय। देवस्थानच्या जमिनीवर बलाढ्य लोकांचं अतिक्रमण असल्यामुळे देवस्थान खाली करू शकत नाही आणि त्यामुळे सरकारने जसं वक्फ बोर्डामध्ये आहे की सरकार जमीन खाली करून देतं तसा कायदा या राज्यामध्ये यावा। देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं। ज्या कुळाने गेलेल्या आहेत त्या कुळाने द्याव्यात अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता। 6 मे ला आम्ही या ठिकाणी कायद्याचं प्रारूप हे पब्लिक डोमेनला टाकलेलं होतं आणि 1 महिना काल 5 जूनपर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते। आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।